विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने आपण आहोत परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर मतदारसंघामध्ये। जिंतूर मतदारसंघामध्ये भाजपाच्या मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजय भांबळे आणि वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नागरे यांच्यामध्ये मुख्य लढत पाहायला भेटते। हा मतदारसंघ मराठवाड्यातला असून जालना जिल्ह्यापासून जवळ असल्यामुळे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण बचावचे इथे तीव्र पडसाद उमटलेले आहेत। यासाठीच आपल्याला हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल की येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये उद्याच्या मतदानामध्ये नेमका मतदारांचा कल कसा असेल। त्यासाठी आपण जाणून घेऊया लोकमत कुणाला। कुठल्या मतदारसंघात? जिंतूर मतदारसंघातला कुठल्या? मी सचिन आढे, मी जिंतूर मतदारसंघातला जाम या गावचा राहणार आहे, या गावचा रहिवासी आहे। काय वाटतं आपल्याला, काय लोकमत असेल, काय लोकांचा कल काय? लोकमत हा विकासाच्या बाजूने आहे आणि रनिंग आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी या तालुक्यामध्ये जवळपास 4200 कोटीचा निधी ओढून आणलेला आहे, विकास केलेला आहे। त्यातलं जनमत 100% मेघना असेल, म्हणजे विकासाच्या दृष्टीने मतदान, विकासाच्या दृष्टीने 100% मतदान होणार आहे। काय तुमच्याकडे लोकमत असेल? उमेदवाराला तुम्ही मत देताना काय विचार? सरांनी म्हणल्याप्रमाणे जिंतूर सेलू मतदारसंघात रनिंग आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी, आता आपण बघतोय हा जो रोड जातो सिमेंट कॉन्क्रिटीकरण, हा रोड सुद्धा दिदींनीच केलेला आहे। आणि जर रोजगाराच्या बाबतीत म्हणताल तर आडगाव दराडे येथे तुळजाभवानी शुगर कारखाना काढून मतदारसंघातील 400 बेरोजगार युवकांना तसेच शेतकरी शेतमजूर यांना तेथे एक चांगल्या प्रकारचं कारखाना निर्माण केल्यामुळे रोजगार मिळालेला आहे। आणि कोरोना महामारीनंतर राहिलेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात तुम्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते, शेतीचा प्रश्न, महावितरणच्या बाबतीत जे ट्रान्सफॉर्मर आहेत, 33 kV सबस्टेशन आहेत, यांच्या सुद्धा मंजुरी आणलेल्या आहेत। त्याचबरोबर तुम्ही बघताल तर सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते व सेलू शहरातील कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते हे सुद्धा सर्व माननीय मेघना दीदींनी केलेले आहेत। त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटल सेलू तालुक्यातील असेल, आज तुम्ही जिंतूर शहरातील इमारती बघत असताल, क्रीडांगण असेल, जी उणीव राहिलेली आहे ती सुद्धा यावेळेस जिंतूर सेलूची जनता दीदींना निवडून देईल, यात दुमत नाही। मराठा समाजाचा प्रश्न असेल तर मराठा समाजातील 70% समाज आज मेघना दीदींसोबत आहे। बोर्डीकर साहेबांनी आजपर्यंत मराठा समाज असू द्या, कुठलाही समाज असू द्या, त्यांच्याकडे जातीभेद नाहीये किंवा पक्षविरहित जातविरहित त्यांच्याकडे राजकारण आहे। सर्व समाजाचे लोक आज मेघना साकोरे दीदींसोबत आहेत। आम्हाला निश्चित आहे की दीदींचा विजय निश्चित होईल। मी शेतकरी आहे, माझं मत आहे कारखान्यावर माझा मुलगा लागणं हे आवश्यक नाही। माझा ऊस कारखान्यावर चालला, भैया सांगू लागला मुलं लावायची गरज नाही, आमचा ऊस चाललाय शेतकऱ्याचा, आम्ही त्याच्यात खुश आहेत। आम्हाला वाटतं आणखीन किती काम करते आणि पुन्हा भविष्यात निवडून आल्याच्या बाजून करणार, आम्हाला विश्वास आहे शेतकऱ्याचा। मी शेतकरी आहे, मी काय राजकीय नाही। पण मग मतदारसंघामध्ये ओरड होते, रोडचे कामं नाही, रोजगार कमी आहे, दीदी काय सारखं काम एकाही केलं नाही। स्वतः कोणी आतापर्यंत किती आमदार झाले असतील, येलदरीचा डॅम तेवढं काम आणखीन मराठवाड्यात पहिला हे जे आमदार असत तर ते फक्त दीदीच्या याच्यामुळे तेवढा निधी आलेला आहे त्या डॅमला, येलदरीच्या पुलाचा। याशिवाय अजून काही विकासाची कामं लय केली दीदीने सांगायला, म्हणजे आता मी शेतकरी, मला एवढं काही माहित नाही, मात्र मी मेन तुम्हाला सांगायलो दीदी इतका विकास एकही माणूस करणार बी नाही आणि होणार बी नाही। एक शेतकरी म्हणून तुमचा कल काय असेल? मेघना दीदी बोर्डीकर। काय असेल जिंतूर मतदारसंघामधलं चित्र, काय असेल, काय कल असेल लोकांचं मत? विकासाकडे असेल, रोजगाराकडे असेल, कशाकडे असेल? विकासाकडे, विकास भारतीय जनता पार्टी। काय विकास पाहिजे तुम्हाला? विकास झाला, भरपूर विकास केले, प्रत्येक गावागावामध्ये 1-2 कोटीची कामं केलेली आहेत। आमच्या गायकी पिंपळ गावामध्ये 1 कोटीची शाळा टाकली, 1 कोटीचा दवाखाना आहे, प्रत्येक समाजाला समाज मंदिर दिले। पण आता या ठिकाणी चौरंगी लढत दिसते, चौरंगी लढतीमध्ये काय चित्र असेल नेमकं? भारतीय जनता पार्टी, मेघना दीदी। दादा, काय इथलं चित्र असेल? सरकारने काही योजना आणलेल्या आहेत, लाडकी बहीण असो, शेतकऱ्यांसाठी विमा असो, एवढं असं असताना या मतदारसंघाचा कल काय आहे? पहिल्यांदा भाजपनं जी 15 लाखाची योजना आणली होती, 15 लाखाची योजना 1500 रुपये देऊन टेकली, मताची आली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी, अशा यांच्या योजना आहेत। यांच्या योजना सगळ्या हवेतच आहेत। सन्माननीय सुरेश भाई नागरे
यांच्याकडे लोकांचा कल जास्त प्रमाणात आहे. तुम्ही पाहसाल हा शहरी भाग आहे, नगरपालिकेचा भाग आहे, जिल्हा परिषद यांना दिल्यात, पंचायत समिती यांना दिल्यात, नगरपालिका यांना दिल्यात. पण धुळीचं एवढं साम्राज्य आहे या शहरामध्ये. तुम्ही जर आजूबाजूला परिसराची जर पाहणी जर केली तर तुमच्या लक्षात येईल की विकास शून्य नेतृत्व या तालुक्याला लाभलेलं आहे. त्यामुळं लोकांनी यावेळेस ठरवलंय आणि लोक असं म्हणतात की आमचं ठरलंय यावेळेस सन्माननीय सुरेश भानागरे यांनाच निवडून देतील. दादा काय सांगणार आपण? काय नाही ते विकासाचा मुद्दा आहे. दीदीनं चांगला विकास केलेला आहे. लेडीज असून सगळ्यात जास्त काम केलं ते वरलीचं पूल असलं ते एलदरीचं पूल पाहा, इकडला रोड पहा, आवड्याचा रोड पहा, एक बलसावरचा बायपास पहा, वालूरचा बायपास पहा. कस काय विकास झाला नाही. सगळ्यात जास्त विकास केला असेल तर मेघना बोर्डीकरनं केला. सगळ्यात जास्त रोजगाराचा विषय रोजगार फार केलं. बोर्डीकर साहेबांना 1100 लोक एपीएमसी मार्केट कमिटीकडून लावलेले आहे. दिदीने पाटील कंपनीमध्ये प्रत्येक कारखान्यामध्ये नोकरी लावलेली. फक्त हे भोटकाप करणारे माणसं लेडीज असून सगळ्यात जास्त पण 25 कुणी नाही आणलं. मेघना दिदी बोर्डीकर मी मुसलमान आहे, मी मुसलमान असून सांगालो मी आमचा मतदान मेघना दिदीच्या पाठीमागे आहे. कुणी काय बी सांगू 100% मेघना दिदी निवडून येणार. म्हणजे लाडकी बहन योजना इथे लाडकी बहन आहे, अनाज है, सब ज्यादा हमारे लोग आले रे लाडकी बहना. अनाज सबका साथ सबका विकास. कोणत्या समाजाला विसरलं नाही. प्रत्येक वेळात त्यानं अनाज घेतलं, मुसलमानाला घेतलं, दलितला घेतलं, मराठ्याला घेतलं, माराठीला घेतलं, बामणाला घेतलं, सगळ्या समाजाला घेतलं. एकच आमदार आहे पुन्हा मराठवाड्यामध्ये फंड आणलं नाही. पण मेघना दिदीने इतका फंड आणलं कुणीच आणलं नाही. लाडकी बहिणामध्ये आम्ही प्रत्येक वाड्यामध्ये दिदीनं प्रत्येक समाजाला प्रत्येक याला आमचे पासे रेतीवाले आहे, इटा भट्टीवाले आहे, गोरगरीब बरोबर बसलेले. हे आमदारांना 5 वर्षामध्ये उठवलं. बोर्डीकर साहेबांना 1 उठवले ना गरीबाला. प्रत्येक गरीबाला विचारा 100% निवडलं. दादा काय सांगणार? काय लोकमत असेल इथे? काय कल असेल? या ठिकाणी एक सांगू इच्छितो की जेवढा निधी आधीच्या सरकारच्या काळामध्ये 2.5 वर्षाच्या काळामध्ये झाला नाही तो फक्त 1 वर्षामध्ये माननीय आमदार मेघना दिदी बोर्डीकर यांनी या ठिकाणी करून दाखवलाय. आणि विकासाची व्याख्या जर बघायची लोक म्हणतात की विकास कसा आहे आणि काय आहे तर मी तुम्हाला सांगेन या अण्णाभाऊ साठे चौकापासून घेऊन ते खाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपर्यंत म्हणजे पुतळ्याच्या पार पुढे तो सिमेंट रस्ता या ठिकाणी बनवण्या, त्यानंतर जिंतूर औंढा हायवे तेथून डायरेक्ट बाजारामध्ये जोडणारा जो जिंतूरचा जो रिंग रोडचा टाईपचा जो रोड आहे तो रोड सुद्धा दिदींनी केला. आणि राहिला विषय लाडकी बहीण योजना तुम्ही म्हणताय तर लाडकी बहीण योजनेसाठी मी म्हणेल मराठवाड्यातला असा पहिला आमदार असेल ज्यांनी स्वतः खिशातून पैसे घालून योजना दूत लावून घरोघर पाठवून लाडक्या बहिणींचे फॉर्म, वयोश्री योजनेचे फॉर्म हे त्या लाभार्थ्यापर्यंत योजना कशी पोहोचल्या जाईल. विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठीचा उमेदवार तुम्हाला पाहिजे. बाहेरून हे लोक शिकलेले त्यांनी बघितले ना, स्वतः डोळ्यांनी पाहिले की शिकलेले लोक आहेत, बाहेर देशातून आले आणि या ठिकाणी एवढे उच्च शिक्षित लोकांनी कसा विकास केलाय, कसं लोकांना म्हणजे त्या शहराचा विकास केलेला आहे. तर ती गोष्ट ते इथे आणू शकतात आणि या ठिकाणी करू शकतात. त्यामुळं जर आपल्या तालुक्याचा कायापालट करायचा असेल तर डॉक्टर प्रभाकर बुधवंत यांना लोकांनी निवडून द्यावे. दादा काय कल असेल आपला? लोकमत काय असेल? लोकमत मला झाले 63 वर्ष बरोबर आहे. मी 1992 अयोध्या राम मंदिरला गेलतो तेव्हापासून मी अयोध्या भाजप राम मंदिराच्या पाठीमागे हिंदू माणूस आहे मी. तेव्हापासून मी शिवसेना भाजपचे मतदान करीतच नाही. आणि जे कामं केली आता खेड्यापाड्यानं कुठेही कोण्या तंडी असा फंड का भाजप सरकारनं मोदी असं पगारी काय करू काय कामीच काश्मीर प्रसंग असो मोदी आतापर्यंत कोणता पंतप्रधान गेला नाही काश्मीर खोऱ्यामध्ये. दर दिवाळला पंतप्रधान शिमी वाचतो. आता कोण गेले ते सोल्युशन आपणाला आहे म्हणून मी त्यामधला माणूस आहे, एक मालकरी माणूस आहे. काय वाटतं आपल्याला काय कल असेल? लोकांनी काय कल असू शकतो? लोकांना चालू आहे काम. प्रत्येक खेड्यावर तंड्या पांड्यावर फंडे दिले, काय दिले, काम चालू रस्ते काम चालू आहे. विकासाकडे कल असेल लोकांचा. त्याच्यावर लोक आहे ना, म्हणजे त्याच्यावर लोक चाललेत ना. खरं काय तर लोक दाखवून देतात ऑटोमॅटिक करणार त्या लोकांना उद्या 23 तारखेला काय जिथून आहे ते चालूच आहे लोकायला. काही कोण जे आहे ते सत्य कळते ना उद्या परवा. आता काय कल असेल? लोकमत काय असेल? लोकमत असं आहे की मागच्या 25 वर्षे जे काही इथले सत्ताधारी होते त्यांनी कुठलंही विकास काम या ठिकाणी केलेलं नाही. यामुळं आताची अशी परिस्थिती आहे की जिंतूर सेलू मतदारसंघातील जे काही सामान्य जनता आहे ती महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे.
आणि येत्या 23 तारखेला तुम्हाला याचा रिझल्ट देखील दिसून येईल. बस. आपण पाहू शकतो परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर मतदारसंघामध्ये 4 उमेदवार आहेत. 4ही उमेदवारांबद्दल आपण प्रतिक्रिया घेतल्या. लोकांचा कल हा रोजगार आणि विकासाकडे दिसतोय. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी हा जिल्हा जवळ असला तरी फक्त इथे रोजगार आणि विकास या 2 मुद्द्यावरच निवडणूक लढवली जाईल, लोक मतदान केलं जाईल, लोकमत दिलं जाईल असं वाटतंय. आनंद साळी, lokmat.com, जिंतूर.